चला हा नमस्कार मंडळी. आता आम्ही चाललोय रानामध्ये भटकंती करायला. भटकंती म्हणजेच बिया आणायला चाललो आहे. काही आपल्यावरती टेपामध्ये ना काजू आहेत, तर ते काजूंच्या काही बिया मिळतात का बघूया. आणि बाकीचा म्हणजे कैऱ्या वगैरे मिळाल्याच तर कैऱ्या पण आणू. आणि दुसरं अजून करवंद मिळतात का, करवंद पण बघूया. आई आहे आणि अत्तर्व आहे बरोबर. हा आपला आंबा आहे, एक लेटीचा आहे पण मस्त, एवढी गोड आहे ना, जबरदस्त आला आहे हा बघा. आणि इकडे पुढे आपण काजू लावलेत आपले. चला, हे आपण पावसामध्ये लावलेले काजू हे बघा, मस्त झाले तर. आता आम्ही त्यांना गवत वगैरे काढून ठेवलं आहे. हा पूर्ण बांध लावला आहे आपण, ते बघा पुढेपर्यंत. तो वरचा पण एक बांध आहे, तो पण लावला आहे. मस्त झालेत, मस्त झालेत ना. आणि हा एक आपला आंबा आहे. हा आंबा असा आहे ना की 3 ते 4 वेळा येतो पावसापर्यंत. ह्याच्यावरती आंबे असतात. हे बघा, इकडे पण लावलेत काजू आपण, ते पण मस्त झालेत. आणि हा आंबा, आंबा बघा किती आला आहे, पूर्ण भरला आहे. तर अजून पुन्हा एकदा त्याला मोहर येईल. चला, आणि आता टेपाचा रस्ता लागला आहे. चढण आहे, पूर्ण उभा भाग आहे, असा डोंगराचा भाग आहे, टॉप बोलतात ना, तर त्या टॉपला जायचं आहे आपल्याला. हा एक आपला काजू आहे, ह्याच्यावरती पण बघा, हे बघा आत्ता बिया होतात आहेत, कवळ्या आहेत अजून. आणि हा जो मोहर दिसतोय ना बघा, हा सगळा करपला आहे. तिथे एक आहे, तिथे पुढे आहे. ही बघा करवंदाची जाळी, आणि करवंद बघा किती लागली आहेत, पूर्ण भरली आहे, एकदम घुडी आहेत, घुडी. आता आम्ही अर्धवट पोचलो आहे आणि संध्याकाळ म्हणजे जवळजवळ 3:30 वाजलेत. 3:30 वाजताच निघालं. बघूया काय काय मिळतं आहे. करवंद अजून पिकायला नाही लागली आहेत. करवंद आता हळूहळू पिकतील. आणि आंबे झालेत, म्हणजे कैऱ्या झाल्यात बऱ्यापैकी, त्यामुळे उसरीला आपल्याला आणायला भेटतील. करवंद बघा मस्त पिकले, तयार झाले तर पूर्ण. ही अशी करवंदाची जाळी आहे. ही करवंदाची जाळ बघा. आणि करवंद पिकली हा, हे बघा इकडे, हा बघा है ना, पिकल्या. आपण आता ना टेपाच्या टॉपला पोचलो आहे, डोंगरावरती. आणि ही मागे बघा ना, ही आजूबाजूला मस्त करवंदाची जाळ आहे. आणि ती करवंद आता मस्त तयार झालीत. तयारच्या पेक्षा बघा पिकली बड, खाऊन बघूया. गोड आहे, गोड.
सफेद असलं तर काय म्हणता तुम्ही, कोंबडा की कोंबडी? कमेंटमध्ये नक्की सांगा. भारी आहेत रे. हे बघा, आता पिकाला जस्ट सुरुवात झाली आहे. इकडे पण पिकले आहेत. चला, हे बघा आपल्या टेपामध्ये आपण पोचलोय आणि इकडे ना हा एकच काजू आलाय. या बिया आहेत काही, त्या बिया काढून घेऊया. इथे पण आहेत त्या बघा, मस्त जून बिया झाल्या. एक भाजी तरी आम्ही आलो. एवढ्या बिया आपल्याला मिळाल्यात ना, बस झाल्या ना. एक भाजीचे आहेत. आला नाही तर काय करायचं काम, एकच फांटा आली. आता आपण टेपाच्या टॉपला आलोय. बिया पडला जो काजू आहे ना, तो काजू काय यंदा आला नाही एवढा. आणि एक फांद तर पूर्णपणे सुकली आहे. थोड्याशा काही बिया मिळाल्यात आपल्याला भाजीसाठी, त्या आई तिकडे बिया काढतीये. आणि इथे टॉपला आलो ना की इथून ना मस्त व्ह्यू आहे, मस्त स्पॉट दिसतात. मंडणगडचा किल्ला दिसतो, बघायचा आहे तो बघा. हा तुम्हाला इकडे इथे पहिला दिसतोय ना, बरोबर झाडाच्या इकडे. हा बघा, हा इथे बरोबर तुम्ही समोर बघाल ना इथे, तर तिथे ना हा इकडे तुम्ही समोर बघताय बघा, धुक्यामध्ये हरवलाय ना, तो आहे मंडणगडचा किल्ला. आणि त्याच्या बाजूलाच हा इकडे आहे तो मंडणगडचा डोंगर आहे. आमच्या इथून मंडणगड एक 15-1 किलोमीटर आहे. बघा, धुक्यामध्ये हरवलाय ना, तो आहे मंडणगड किल्ला. पावसामध्ये खूप भारी व्ह्यू दिसतो. आपण काढलेलं नाही भाजी आहे ना, चालू करून घेऊ. आणि आता आपण ना इकडे वरती आलो. इकडे एक आपला आंबा आहे. हा बघा आंबा किती आलाय बघा, पूर्ण भरलाय. हा मस्त भरलाय आंबा. या पिशवी आणली. आता पिशवीमध्ये ना आंबा, आता हे आंबे आहेत ना, कैऱ्या आहेत, तयार पण होत आलाय. तर काही कैऱ्या आपण काढून घेऊया उसरीसाठी. आता आमच्याकडे कोकणामध्ये ना एक आमसुला पण करतो, आणि जी कोकमा असतात त्यांच्यापासून, तर कोकमाची उसरी आणि एक आंब्याची उसरी करतो. तर हे बघा इकडे आंबे आहेत. यावर्षी रायवाळी आंबे खूप आलेत, तर आंबे काढून घेऊया उसरीसाठी. किती नाही म्हणून 4 काढले. हा एवढे भरपूर झाले उसरीला. हा हे बघा, हा एवढे आपण आंबे काढलेत. आणि बघा घोडी आहेत मस्त, उसरीसाठी आंबे काढलेत की एवढे आहेत. एवढे आंबे काढले आपण. चला
घरी